ज्याची त्याची आवड वेगळी, निवड वेगळी, सवयी वेगळ्या. ज्याला जे हवं ते मिळालं तरच खरं, अन्यथा सारं काही व्यर्थ आहे. आपल्या मनातली रिक्त जागा भरून काढण्यासाठी आम्ही आपल्या पुढे अमृतबोधाचा कुंभ खुला केलाय. याने आपली तृषा क्षमेल हीच आशा. काय गंमत असते बघा माणसाची. सुख सुख ज्याला म्हणतो त्याला शोधत हिंडत असतो तो सगळीकडे. जे असतं आपल्याकडे, ज्या गोष्टी आपल्या घरात असतात त्या गोष्टींची माणसाला जराही किंमत नसते. बाहेर त्याचा शोध घेण्याकरता त्याची धडपड सातत्याने चाललेली असते. कित्येक वेळेला असं वाटायला लागतं, आपल्याकडे मराठीत काही काही अशा म्हणी असतात नाही, गाढवाला गुळाची चव काय वगैरे, ह्या त्याकरताच आलेल्या असतात की आपल्याकडे आहे पण आम्हाला माहिती नाही, जाणून घेण्याची इच्छा नाही. कोणीतरी काहीतरी त्याच्याबद्दल जर सांगत असलं तर काहीतरीच सांगतायत. किंवा पुराणातली वानगी, पुराणात त्यात वानगी हा शब्द आहे तेही माहिती नसतो बरं का, तो वांगी करतात. वानगी म्हणजे उदाहरण. त्यामुळे जे काही आमच्याकडे आहे त्याच्याकडे जर पाठ आम्हीच फिरवत असलो तर आमच्यासारखे दुर्दैवी आम्ही. आमचं तर म्हणणं असं आहे, त्या परमेश्वराचे आभार मानावेत की ज्यांनी या देशामध्ये आपल्याला जन्माला घातलं. या देशामध्ये वेगळे वेगळे धर्म आहेत, वेगवेगळे पंथोपपंथ आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, खानपान पद्धती वेगळ्या आहेत, उपासना पद्धती वेगवेगळ्या आहेत लोकांच्या. आणि असं सगळं असलं तरी आम्ही सगळे एक आहोत ही जी भावना आहे ही सगळ्यात महत्त्वाची असं नाही वाटत. पृथ्वीच्या पाठीवरती असे कित्येक देश आहेत की या देशामध्ये केवळ वेगळी भाषा बोलणारे वेगळे वंश होते, त्यामुळे ते देश फुटले, त्यातून वेगवेगळे देश निर्माण झाले. आपल्याकडे होतं का असं कधी की केवळ भाषेवरती आम्ही या देशाचा भाग नाही म्हणून आम्हाला वेगळं करा अशी मागणी कोणत्या राज्यांनी केलेली वगैरे आपल्या ऐकिवात आहे का? त्यामुळे सगळं आपल्याकडे आहे. जगाच्या पाठीवरती 4 वर्ण आढळतात, ते 4ही वर्ण या एका देशात मिळतात. वर्ण याचा अर्थ रंग बरं का. जगाच्या पाठीवर आढळणारे 4 रंग कुठचे? आम्हाला काळा गोरा माहिती असतो फक्त, पण लाल आणि पिवळा, रशियन लोक असतात ती लाल असतात, आणि जपानी, चीनी वगैरे ही जे लोक आहेत हे पिवळ्या वर्णाचे म्हणून सांगितलेले. 4ही वर्ण या एका देशामध्ये आपल्याला आढळतात. आपण वरती जातो जसजसे जम्मू श्रीनगरकडे वगैरे आपल्याला काश्मीरी लोक लाल रंगाचे मिळतात. आपण जसजसे उत्तरांचलाकडे जातो लख गोऱ्या रंगाचे लोक आपल्याला मिळतात. उत्तरांचलापासून जरासे ईशान्येकडे सरका, ईशान्य भारतामध्ये आपल्याला पिवळ्या वर्णाचे लोक दिसतात. जसजसे खाली दक्षिणेकडे आपण जातो तसतसे आपल्याला
काळ्या वर्णाचे लोक दिसतात. इतकंच नाही, गंमत माहिती आहे का, मोस्ट डार्केस्ट रेस इन द वर्ल्ड ही फक्त आपल्याकडे, ती जमाते ओंगी नावाची, जी अंदमानमध्ये आहे. आता अर्थात संपत आलेले आहेत ते लोक, जेमतेम 35-40 उरलेले आहेत. एखाद्या वंशाचे एवढेच लोक उरतात तेव्हा तो वंश संपून जात असतो हे नक्की. पण या सगळ्याशिवाय, 4 रंगांच्या शिवाय एक 5वा रंग तुमचा आमचा आपल्या सगळ्यांचा असतो. माहिती आहे का, जो जगामध्ये फार अभावाने आढळतो, आशिया खंडामध्ये आढळतो एक वेळ. आपण त्याला नाव दिलंय गव्हाळ. हा जो गव्हाळ वर्ण आहे हा एक वेगळा, म्हणजे 4ही रंगाचे लोक या एका देशात आढळतात. जगामध्ये कुठेतरी कोणत्या तरी देशामध्ये एखादा आल्प्स सारखा पर्वत असेल तर या एका देशात हिमालय. जगात कुठेतरी वाळवंटी प्रदेश असेल जो आपल्याला अरबस्थानामध्ये वगैरे आढळतो, आपल्याकडे कच्छचं रण आहे. जगामध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी दलदलीचा प्रदेश आढळेल, आपल्याकडे सुंदरबनचा दलदलीचा प्रदेश आहे. जगात जेवढी खनिज संपत्ती आढळते तेवढी सगळी खनिज संपत्ती या एका देशामध्ये आपल्याला मिळते. का रडावं हो, आभार नको मानायला परमेश्वराचे की या देशात जन्माला घातलंस, ज्या देशामध्ये संपूर्ण जग जणू काही सामावलेलं आहे. असा हा सुजलाम सुफलाम अशी असलेली ही आमची मातृभूमी आहे. पुष्यदंतांनी ज्याप्रमाणे वर्णन केलेलं आहे महिम्नामध्ये, रुची नाम वैचित्र्याद रुजुकुटिल ना पथजुषाम नृणामेको गम्यस्त्वमसि पयसा मर्णव इव. याप्रमाणे वेगवेगळी उपासना करत असलेले लोक, आभाळातून ज्याप्रमाणे ढग बरसतात, वेगवेगळ्या ठिकाणी पडतं पाणी, त्या पाण्याचे ओहळ वेगवेगळ्या ठिकाणून वाहत जातात, ते शेवटी मिळतात ते त्या एकट्या समुद्राला. असा हा देश आहे की वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. हे सगळे असले तरी सुद्धा आम्ही सगळे एक आहोत, ही जी आमची भावना आहे. जगामध्ये कोणत्या कोणत्या देशांमध्ये ही भावना आढळते मला सांगा. असं असून सुद्धा आम्ही सुख सुख ज्याला म्हणतो ते इथे न बघता कुठेतरी परदेशात आम्हाला मिळतंय का हेच बघतोय, कारण आम्ही आम्हालाच विसरत चाललोय. वेदांतामध्ये एक फार सुंदर कथा आहे बरं का, आणि ही कथा काहीतरी बोध घेण्यासारखी आहे. कथा एवढीच आहे की एक मुलगा आहे, लहानपणापासून त्याला घरातच वाढवलंय, कारण हम दो हमारा एकच अशा पद्धतीने तो जन्माला आलेला. आई वडिलांचं दोघांचंही प्रेम त्या एकट्यावर भयंकर, घरातून बाहेर पडू दिलेला नाही कधी त्याला. शाळा महाविद्यालय सगळं सगळं शिक्षण जे काही करायचं ते सगळं इथे घरात बसून कर, घराच्या बाहेर नाही जायचं. विचार घरातच होता. मोठा झाला हळूहळू, घराबाहेरचं जग पाहिलेलं नाही. यथावकाश लग्न झालं त्याचं. लग्न झाल्यानंतर पत्नीला पहिले काही महिने बरं वाटतं हो की नवरा सतत घरात आहे म्हणून, नंतर हा आपला रोजचाच घरात. मग आमचे हे म्हणजे नुसते अगदी घरकोंबडे, कुठे बाहेर जायला नको अशी अवस्था झाली. बायको म्हणाली अहो जरा बाहेर जाऊन येत जा. नको म्हणाला. बाहेर गेलो आणि हरवलो तर करा काय. हुशार होती ती, गप्प बसली, त्यावेळेला काही बोलली नाही. परत 1-2-3 महिने गेले. 2-3 महिन्यांनी परत त्याला म्हणाली की अहो शेजारच्या गावाला जत्रा लागली आहे, जरा बघून या, तिकडे जाऊन या, फिरून या. नको म्हणाला. आता काय. नाही ग म्हणाला, मी बाहेर गेलो आणि हरवलो तर करा काय. ती म्हणाली तुम्ही हरवाल कसे. होय म्हणाला, मला सारखी भीती वाटते की मी बाहेर गेलो आणि हरवलो तर काय करायचं. ठीक आहे म्हणाली, तुम्हाला शोधायची खूण देते. म्हणजे काय. तिने एक काळा दोरा घेतला, त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला बांधला आणि म्हणाली हे सोपं झालं आता. ज्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला काळा दोरा बांधलाय ते तुम्ही, आता हरवाल कसे. वा 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 म्हणाला, काय हुशार आहेस तू. आणि गेला की घराबाहेर पहिल्यांदा पडलेला, लक्षात घ्या, सगळं रंगीबेरंगी जग बघतोय, हरखून गेला. त्या जत्रेत फिरतोय, रंगीबेरंगी पाळणे बघतोय. हे सगळं बघता बघता, जत्रेतली ती दुकानं बघता बघता, जे कधी पाहिलेलं नाही त्यातून भटकताना एकदम संध्याकाळी घरी निघण्याच्या वेळेला पायाकडे लक्ष गेलं. मात्र बसला की डोकं धरून तिथं, कारण तो दोरा कुठेतरी गर्दीत तुटून गेला होता. ऊर बनून रडायला लागला. हे लोक जमा झाले तिकडे. म्हणाले काय झालं. काय म्हणाले विचारू नका, मी हरवलोय. हो म्हणाले, तुम्ही हरवाल कसे, एवढे मोठे इथे दिसताय तुम्ही, तुम्ही हरवाल कसे. नाही हो म्हणाला, हे जे काही दिसतंय ते काही खरं नाही म्हणाला, मी हरवलो एवढंच खरंय.
नाही हो म्हणाले, असे हरवतात का कोणी? एवढा मोठा माणूस कधी हरवतो? होय हो म्हणाला. रडाया भेकायला लागला, जराही ऐकेना. लोक किती वेळ थांबणार हो, आले, बघितले, गेले, असं चाललेलं होतं. एक शहाणा आला तिथे, म्हणाला, मित्रा म्हणाला, तू ज्या अर्थी हरवलायस त्या अर्थी तू सापडण्याची काहीतरी खूण असेल ना? वा म्हणाला, तू एकटाच शहाणा भेटलास. ज्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला काळा दोरा बांधलाय तो मी म्हणाला. हात तिच्या म्हणाला, एवढंच ना, आत्ता आणतो शोधून. तो गेला, 2-4 दुकानं पलीकडे गेला, एक काळा दोरा विकत घेतला, तो घेऊन आला, खाली बसून याच्या अंगठ्याला बांधला. काळा दोरा बघितला मात्र आणि म्हणाला, वा वा वा, सापडलो की मी. आणि मग तो खुश झाला. तो त्याच्या रस्त्याने गेला, हा याच्या रस्त्याने गेला. ही गोष्ट काय सांगते की एवढ्या एखाद्या गोष्टीमुळे माणूस हरवतो का? मला सांगा. आपल्याला ही गोष्ट ऐकताना हसू येतं. खरं सांगू, थोड्याफार फरकाने तुमची आमची अवस्था तीच झाली आहे. आपण आपल्याला हरवलोय. जे आपल्याकडे आहे, जे सगळं सुख आमच्याकडे आहे, त्या सुखाकडे आम्ही पाठ फिरवतोय आणि सुख ज्याला आम्ही समजतोय ते बघण्याकरता म्हणून आम्ही पाश्चात्य देशांच्या मागे लागलेलो आहोत. तिथे जे मिळतं त्याला सुख असं समजतोय आणि मग तिथून येणाऱ्या कित्येक गोष्टी आम्हाला घातक असल्या तरी आम्ही सगळे शिकलेले पडत मूर्ख, समर्थांच्या भाषेत बोलायचं झालं तर, त्या गोष्टींचा अभ्यास सुद्धा करत नाही आणि त्या गोष्टी तशाच्या तशा वापरतो. 2-4 वर्षांनी कोणीतरी सांगतं की अरे या घातक आहेत बरं का, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आम्ही त्याच्या एवढे अधीन झालेलो असतो की त्यातून बाहेर पडणं पण कठीण. याचं राग येणार नसेल तर एक उदाहरण सांगू. ते उदाहरण आहे मोबाईल. जो तो आपला कानामध्ये त्याचे गुट्टे घालून बसलेला असतो. हाक मारली तरी माणसाला कळत नाही, घरात असला तरी तसाच असतो. बाहेर रेल्वे लाईनीखाली जी मुलं मरतायत आज, त्याचं सगळ्यात मोठं कारण ते आहे की कानामध्ये ते घातलेलं आहे इयरप्लग आणि चाललेले आहेत गाणी ऐकत वगैरे. गाडीचा आवाजही आलेला नाही आणि मुलं गेली आहेत. मला सांगा, हे पाहिल्यानंतर वाईट नाही वाटत? कुठेतरी असं नाही वाटत की ह्या ज्याला आपण सुख म्हणतोय खऱ्या अर्थाने आहे का? प्राणाची किंमत देऊन, कशाची किंमत देऊन मग आपण कशाच्या मागे धावतो याचा कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे. किंवा अति तिथे माती, हे सुद्धा लक्षात नको का ठेवायला? थोडक्यात, जे आपल्या जवळचं आहे त्याची किंमत आपल्याला नसते. जर गोष्टीची किंमत नसली तर काय होतं हे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्याला फार सुंदर आणि सोप्या शब्दामध्ये सांगतायत आणि त्यापासून बोध घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.
गाढव शृंगारिले कोडे, काही केल्या नोहे घोडे, असं म्हणणारे तुकाराम महाराजच हा सगळा भाग किती सोप्या शब्दामध्ये समजावून सांगतात बघा. की सोन्याचं ताट अगदी खिरीनी भरून जर कुत्र्यापुढे ठेवलं तर त्याला त्याची किंमत काय? तो डुंगूनही बघणार नाही, तिथे निघून जाईल बाहेर. सुंदरपैकी मोत्याचा सर आहे, छान माळ आहे, आणि ती घातली कोणाच्या? तर गाढवाच्या गळ्यात घातली. गाढवाला त्याची काय किंमत आहे? त्याच्या गळ्यात दावं घातलं काय आणि मोत्याचा सर घातला काय? गाढवाला त्याच्याबद्दल काहीही त्याचं म्हणणं नसतं. कस्तुरीची किंमत तुम्हा आम्हाला हो बाजारात खूप महाग मिळते. कस्तुरीच्या बद्दल तर असं म्हटलं जातं की तळहातावरती ती ठेवली आणि वरच्या बाजूनी वास घेतला तर त्याचा वास येतो, इतका जबरदस्त असलेली ती कस्तुरी. जी जास्त जोरात हुंगली तर नाकातून रक्त येण्याची शक्यता असते, इतकी तीव्र पण असते. पण अतिशय सुवास असलेली अशी ही कस्तुरी, यांनी जर आपण डुकराला माखलं, डुकराला कस्तुरी काय आणि उकिरडा काय, त्याला दोन्ही एकसारखंच. त्या कस्तुरीची किंमत तुम्हा आम्हाला असली तरी ती त्याला नाही, त्यामुळे त्याला ती माखून काहीही साध्य होणार नाही. वेदपरायण असलेला विद्वान असा माणूस बसलाय आणि तो बहिऱ्याला, इथे बधीर हा शब्द वापरलाय बरं काय, हा फार मोठा गमतीदार शब्द आहे. कारण बधीर याचा शब्द अर्थ एकीकडे बहिरा असाही होतो, दुसरीकडे जो बुद्धीनी बधीर आहे, स्वतःहून काहीही जाणून घेण्याची दारच ज्यांनी बंद करून टाकलेली आहे. आजकाल असे बरेच लोक आपल्याला दिसतात की मुळातलं वाचन कमी असतं, आपल्याकडचं आणि आपल्या परंपरेचं तर वाचन करायचंच नसतं, अर्थ समजून घ्यायचा नसतो, शब्दांच्या अर्थांवरती जायचं असतं, पण मुळातले भाग हे लक्षात घ्यायचे नसतात. म्हणजे 33 कोटी देव म्हटल्यानंतर 33 करोड असा त्याचा अर्थ नाही आहे. कोटी याचा अर्थ प्रकार असा होतो, हे समजून घ्यायला लागतं ना. पण समजूनच घ्यायचं नाही अशी जर आम्ही आमची दारं सगळी बंद करून ठेवली तर मग हे सगळं ज्ञान समोर हात जोडून जरी उभं राहिलं ना, उपयोग शून्य. तसा हा वेदपरायण माणूस असलेला जर तो त्याच्याकडे असलेलं ज्ञान देतोय तरी सुद्धा समोरचा जर बहिरा असेल किंवा बधीर असेल तर त्याला त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून महाराज असं सांगतायत की भक्तीचं सुद्धा जे महात्म्य आहे ते कोण जाणू शकतो? फक्त एकच, साधू. साधूचा अर्थ काय? भगवे कपडे घातलेला त्याला साधू नाही म्हणत बरं का. कित्येक वेळेला असे संधी साधू पण दिसण्याची शक्यता असते, ती गोष्ट वेगळी. साधू या शब्दाचा अर्थ आहे सज्जन. भगव बाहेरून असणं महत्वाचं नाही, भगव आतून होणं महत्वाचं आहे. बाहेरचा वस्त्राचा रंग कुठचाही असला तरी सुद्धा तो चालू शकतो. म्हणून इथे जो साधू हा शब्द वापरलाय हा सज्जनांच्या करता वापरलाय, आणि सज्जन हे आपल्या दृष्टीने जास्त महत्वाचे आहेत, आणि म्हणून अशा सज्जनांना भक्तीचं महात्म्य कळतं. आता याचा विरुद्ध अर्थ शब्द सांगायला पाहिजे का? जो तसा नसतो त्याला भक्तीचा अर्थ काय कळणार आणि भक्तीचं महात्म्य तरी काय समजणार? हे सगळं या अभंगामधून अगदी सोप्या रीतीने महाराजांनी आपल्याला समजावून सांगितलंय. ते लक्षात घेणं हे जास्त महत्वाचं नाही का? श्री हरी गोविंद, श्री हरी गोविंद. संवादाची तंत्र नवी, हाती आले ज्ञानाचे जाल. नको नको त्या गुंतून पडलो, अहो जरा आवरा हे मायाजाल. दुःख तणाव गुंत्यामध्ये गुंतून बुद्धी पडून राही. दुःख तणाव गुंत्यामध्ये गुंतून बुद्धी पडून राही. काढून थोडा वेळ मंडळी, पुन्हा भेटूया आनंदाचे डोही, आनंदाचे डोही.
अद्वैतमित्याह्वयम्